मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसरी मुंबई करण्याच्या मार्गावर आहे, याची आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच. तिसरी मुंबई म्हणजे काय? साधारण वर्षभरापूर्वी डावोसमध्ये एक कंपन्यांची महाराष्ट्र सरकारने करार केला. या 3 कंपन्यांची काय करार झाला आहे? तर या 3 कंपन्यांची असा करार झाला आहे की रायगडमध्ये आपल्या बाजूला जे चिरनेर गाव आहे त्याच्या आजूबाजूची जमीन आणि पेण याच्या आजूबाजूची जी जमीन आहे, जी एअरपोर्टच्या जवळ आहे, JNPTच्या जवळ आहे, ही साधारण 1,500 एकर जमीन अधिग्रहित करून तिकडे BKCच्या धर्तीवर ग्रोथ सेंटर उभारायचं. म्हणजे वेगवेगळे बिझनेस तिथे येतील, वेगवेगळ्या कंपन्या तिथे येतील आणि एक तिसरी मुंबई तिथे करायची. आणि या करारान्वये त्यांना एक सूट देण्यात आली की जी काय जमीन ते लोक विकत घेतील त्या जमिनीवर त्यांना स्टॅम्प ड्युटी बसणार नाही. म्हणजे फ्री ऑफ स्टॅम्प ड्युटी त्यांना त्या जमीन घेता येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे धोरण आहे. आमचा विकासाला कुठेही विरोध नाही, पण तो फक्त नागपूरचाच विकास व्हावा असं आम्हाला वाटत नाही. हा विकास होताना या रायगड जिल्ह्यातला जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्या स्थानिक भूमिपुत्राला या विकासाचा लाभ मिळाला पाहिजे. इथला जो स्थानिक तरुण आहे त्या स्थानिक तरुणाला इथे रोजगार मिळाला पाहिजे. इथलं जे स्थानिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्वात चांगलं तयार झालं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परप्रांतातनं लोक आणून आम्हाला इथे विकास नको आहे. इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्याला घेऊनच हा विकास झाला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. रायगड जिल्ह्याचं पर्यावरण, रायगड जिल्ह्याला जी निसर्गाने मुक्त असताना दिलेली उधळण आहे त्याला कुठेही बाधा न आणता आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना ह्याच्यातनं लाभ मिळाला पाहिजे, ही भूमिका आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणार आहोत. आणि त्याप्रमाणे जर काम होत असेल तर निश्चितपणे या प्रकल्पाला आमचं सहकार्य असेल. पण बाहेरच्या लोकांना आणून जर इथे प्रगती होणार असेल तर निश्चितपणे आमचा त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाम विरोध असेल.